शेतीमालाला भाव नाही, दुष्काळ हे शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत विषय ऐरणीवर असतानाच शेती करणाऱ्या तरुणांची लग्नही रखडल्याची बाब पुढे आली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील 45 गावांमध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणामध्ये विवाह रखडलेले 3068 तरुण आढळून आलेत। शेती करणाऱ्या तरुणाशी विवाह करण्यापेक्षा शहरात नोकरी करणाऱ्या तरुणांशी विवाह करण्याकडे शेतकरी कुटुंबांमधील मुलींचा कल असल्याचे दिसून येते। राज्यातील शेतकऱ्यांना शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नाही, दुसरीकडे शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी कुटुंबांची आर्थिक स्थिती तशी कमकुवतच होत चालली आहे। दुसरीकडे शेतकरी कुटुंबातील शेतकरी मुलं आणि मुली देखील उच्च शिक्षित होत असल्याने अपेक्षेप्रमाणे स्थळ मिळत नसल्याने लग्न रखडल्याची बाब समोर आली आहे। जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी आणि विठ्ठल शेवाळे यांनी जिल्ह्यातील 45 गावात सर्वे केला, त्यात 3000च्या वर मुलांची लग्न रखडल्याची बाब समोर आली आहे। खेड्यामधल्या शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न रखडलेली आहेत आणि त्यांचं लग्नाचं वय उलटून सुद्धा त्यांना सहजासहजी मुली मिळत नाहीत। पालक हैराण झालेले आहेत, त्यांचे मुलं सुद्धा निराश झालेले आहेत आणि असा वैफल्यग्रस्त समाज जर खेड्यामध्ये वाढायला लागला तर सामाजिक स्वास्थ्य हे बिघडून जाईल आणि भविष्यामध्ये जे आपल्या कल्पनेमध्ये ने अशा प्रकारचे अनर्थ होऊ शकतात, या दृष्टिकोनातून आम्ही हा सर्वे केलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।